विश्वगुरु श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची वारी त्र्यंबकेश्वरवरनं पंढरपूरसाठी प्रस्थान करत असते. मात्र या वारी दरम्यान जे परिसरातले गावखेडे असतील, तालुके असतील, त्या ठिकाणच्या दिंड्या ज्या आहेत त्या या वारीमध्ये सहभागी होत असतात. मात्र ज्यांना अंतर लांबचं असतं त्या स्वतंत्र आपल्या दिंड्या काढत असतात. असंच एक गाव आहे जे ऐतिहासिक वारसा लाभलेलं आहे, ते म्हणजे नस्तानपूर. या नस्तानपूर गावातनं एक स्वतंत्र दिंडी येते आणि ती सरळ पंढरीच्या दिशेने प्रस्थान करते. त्याच दिंडीतले वारकरी आपल्या सोबत आहेत. खर तर काय नेमका इतिहास आहे, का स्वतंत्र तुम्ही दिंडी काढता आणि स्वतंत्र दिंडी तुम्ही पंढरीला घेऊन जाता? आमचं एक म्हणजे नस्तनपूर हे 3.5 शक्तिपीठापैकी एक शनी महाराजांचं शक्तिपीठ आहे. आमच्या विश्वस्त मंडळाच्या असं लक्षात आलं की बा इतर सर्व ठिकाणच्या दिंड्या जातात, आपली एक दिंडी गेली पाहिजे म्हणून आम्ही गेल्या 5 वर्षापासून दिंडी सुरुवात केली. आणि त्या दिंडीचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही कोणाकडून बी 1 रुपया संस्थान पैसे घेत नाही. त्याच्यानंतर आम्ही सर्व सुविधा म्हणजे त्या पहिल्या दिवशी जे आमच्या दिंडीत हजर होती त्यांना कपड्याचं साबण, अंगाचं साबण, कोलगेट, तेलाची बाटली आणि संस्थान सर्व जेवणाचं साहित्य, चहा, पाणी, बिस्किट. त्याच्यानंतर कोणी रस्त्याने आजारी पडला तर त्या दवाखान्याचा खर्चही संस्थानच करत असतं. आमच्या संस्थानचे अध्यक्ष माजी आमदार अनिल दादा आहेत. यासून मी त्या संस्थानचा काशीराव सुर्वे माझं नाव आहे. मी संस्थानचा जनरल सेक्रेटरी आहे. बर, मला एक सांगा, किती लोक तुमच्या या दिंडीमध्ये सहभागी होतात? 200 लोक आज आहेत. सुरुवातीला फक्त 17 लोक होते पहिल्या वर्षी, नंतर दुसऱ्या वर्षी 37 झाले, तिसऱ्या वर्षी 70 लोक झाले, चौथ्या वर्षी 140 लोक झाले आणि आज 200 लोकांचा आकडा गाठलेला आहे. बरोबर. हळूहळू या नस्तानपूरच्या दिंडीचं स्वरूप वाढत चाललेलं आहे. खर तर पावसाने दडी मारलेली आहे, कडक ऊन पडतंय, शेतकरी आहात बरेच जण, काय पांडुरंगाकडे अपेक्षा करा? काय नाही, आता शिर्डीला गेल्यानंतर पांडुरंगाला सांगू. आता तिकडून निघताना आम्ही पेरणी करून आलेलो आहे, पाऊस भरपूर झालेला आहे आमच्याकडं. आता इकडून गेल्यानंतर पाऊस भरपूर होऊ दे बा, आम्हाला हेच सांगायचंय. आणि सगळ्या क्षेत्रामधल्या दिंड्या जात होत्या म्हणून आमच्या ट्रस्टनी शनी मंदिरची दिंडी काढली आणि शनी महाराजांना पांडुरंगाला भेटायला घेऊन जात्या 5 वर्षापासून. आपण बघितलं असेल की खर तर स्वतंत्र दिंडी ही नस्तानपूर म्हणजे नांदगाव तालुक्यातनं प्रस्थान करते आणि पंढरीच्या दिशेने विठुरायांच्या दर्शनासाठी वारकरी जे ते चालू लागतात. मात्र या वारकऱ्यांची एकच इच्छा आहे पांडुरंगाकडे की बळीराजा तोय त्याला सुकावला गेला पाहिजे, कुठेतरी पावसाचं आगमन झालं पाहिजे आणि सर्व शेतकऱ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण फुलायला पाहिजे, अशी अपेक्षा वारकऱ्यांकडून केली जाते. कॅमेरामन तुषार डेप्ले, खुशाल पाटील, अहिल्यानगर.